3 मार्च 2026 या दिवशी आपल्या भारतामध्ये आपल्याला ग्रस्तोदित चंद्रग्रहण दिसणार आहे। आता ग्रस्तोदित म्हणजे काय हे आधी समजून घेऊ। ग्रस्त याचा अर्थ आहे ग्रासलं जाणं आणि उदित म्हणजे उदय होताना। ज्याप्रमाणे सूर्योदय असतो त्याचप्रमाणे चंद्रोदय सुद्धा असतो आणि चंद्राचा उदय होताना तो ग्रासला गेला याचा अर्थ आहे ग्रस्तोदित होणं। मग हे जे चंद्रग्रहण आहे हे कधीपर्यंत आहे आणि कुठे दिसणार आहे, तर भारतातला फक्त गुजरात मधला काही प्रदेश आहे ज्याची नावं मी तुम्हाला खाली देतो आहे। या प्रदेशामध्ये संध्याकाळी 6:48च्या नंतर चंद्रोदय होणार आहे, त्यामुळे या ठिकाणी ते ग्रहण दिसणार नाही। त्यांनी कोणतेही नियम या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांनी, या ठिकाणच्या लोकांनी पाळण्याची गरज नाही। मग बाकीचे जे भारतातले लोक आहेत त्यांनी मात्र नियम हे कधी पाळायचे आहेत, तर आपल्या ठिकाणच्या सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:48 हे ग्रहण असणार आहे। 6:48ला ग्रहणाचा मोक्ष आहे, पण स्पर्श केव्हा आहे तर दुपारी 3:20 आहे। त्यामुळे दुपारी 3:20 ते 6:48 हा ग्रहणाचा पर्वकाल आहे। मग आपण जे वेध पाळायचे आहेत ते कधीपासून आहेत, तर जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:48 पर्यंत, पण ज्या गर्भवती स्त्रिया असतील त्याचबरोबर लहान मुलं, वृद्ध, आजारी लोक जे आहेत त्यांना मात्र सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 6:48 पर्यंतच वेध आहेत। ग्रहण कालामध्ये आपण स्नान, दान, देवपूजा, तर्पण, त्याचबरोबर आपल्या मंत्राचं पुरस्चरण अशा सर्व गोष्टी करू शकतो। ज्यांना सूतक असेल ती लोक सुद्धा ग्रहण कालामध्ये जप मंत्राचा नक्की करू शकतात, दान करू शकतात। आणि एकदा सूर्यास्त झाला की आपण आपल्या जवळच्या तीर्थावर जाऊन, किंवा जर तीर्थ जवळ नसतील तर घरीच आपण तीर्थांचं आवाहन करून स्नान मात्र नक्की करायचं आहे। असं या ग्रहण कालातलं मुख्य कर्तव्य धर्मशास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे। जय जय रघुवीर समर्थ।